कंडक्टरचा लास्ट पार्ट डिस्कस करावं. फार सोपा आहे, न्यूमेरिकल यावरून विचारतात. तर दोन टाईपचे सप्लाय असतात बघा. नोट्स मध्ये रेफर करा. तर एक सप्लाय असतोय अॅनालॉग सिग्नल सप्लाय. ओके, ह्याचा आपण ग्राफ ड्रॉ केलाय. हा एसीचा का ग्राफ आहे बघा, आहे का नाही? इज इट राईट? इट इज सायनोसायडल. ओके, सो कसं हा सायनोसायडल म्हणजे काय? त्याचं मॅग्निट्यूड काय असं चेंज होतं, झिरो मॅक्झिमम, झिरो पासून मॅक्झिमम इन्क्रीज झालं कंटिन्युअसली, परत मॅक्झिमम पासून झिरो डिक्रीज झालं, तर झिरो टू मॅक्झिमम इन अपोजिट डिरेक्शन. आपण हे एसी सर्किटच्या वेळी डिस्कस केलं होतं. ओके, कंटिन्युअसली वेरिंग सिग्नल इज कॉल्ड अॅनालॉग सिग्नल. कंटिन्युअसली जर सिग्नल वेरिंग असेल तर त्याला आपण म्हणतोय अॅनालॉग सिग्नल. ओके, दिस सायनोसॉइडल व्होल्टेज इज अॅनालॉग सिग्नल. आपण ट्रान्सफॉर्मर इनपुट एसी देतोय, तर आउटपुट सुद्धा आपल्याला काय मिळतोय? एसीच फक्त. इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? फॉर रेक्टिफायर सिग्नल इनपुट पण काय देतोय? एसी, बट आउटपुट डीसी मिळतोय डायरेक्ट. इज इट क्लिअर? मग एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर एक्झॅक्टली त्याला मॅच होते बघा. जर सिग्नलची व्हॅल्यू चेंज असेल विथ टाइम, त्याला आपण काय म्हणतोय? अॅनालॉग. डिजिटल एंटायरली डिफरंट आहे. हा डिजिटलचा ग्राफ आहे बघा. ओके, हा ग्राफ इंडिकेट व्हॉट? मॅक्झिमम, म्हणजे आपण हाय म्हणतोय, आणि इमिजिएटली ह्या टाइम इंटरवलला झिरो, परत मॅक्झिमम झिरो, मॅक्झिमम झिरो. सच सिग्नल इज कॉल्ड ॲज अ डिजिटल सिग्नल, जे आता आपण डिस्कस करणार आहे. अ सिग्नल विच हॅव ओनली टू डिस्क्रीट व्हॅल्यूज. दोनच व्हॅल्यू असतात सिग्नलला, फक्त दोन व्हॅल्यू असतात, आर कॉल्ड ॲज अ डिजिटल सिग्नल. एक्झाम्पल, अ स्क्वेअर वेव्ह इज अ डिजिटल सिग्नल. आउटपुट व्होल्टेज only two state, either low or high. हाय म्हणजे 1 घेतोय आणि लो म्हणजे 0. इथं आपण 7 व्होल्ट घेतलंय, बट आउटपुट डिझाईन आपण जे लॉजिक गेट डिस्कस करणार आहे डिजिटल सिग्नलचं, तर त्यामध्ये लो आणि हाय एवढाच पार्ट असतो. ओके, नेक्स्ट, डिजिटल सर्किट म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक सर्किट which handle only digital signal are called as a digital circuit. And branch of electronics which deals with the digital signal is called as what? Digital electronics. Okay, a branch of electronics which deals with digital circuit, ह्याला आपण म्हणतोय डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ओके, तुम्ही आता बुक मध्ये हेडिंग घ्या, इथून आपलं इम्पॉर्टन्स स्टार्ट होत आहे. लॉजिक गेट, लॉजिक गेट, हेडिंग घ्या, लॉजिक गेट. तर लॉजिक गेट म्हणजे काय? इट इज अ डिजिटल सर्किट विथ वन और मोर इनपुट सिग्नल. ओके, डिजिटल सर्किट विथ ओनली वन और मोर इनपुट सिग्नल. हे घेऊ नका, फक्त लॉजिकल गेट एवढंच हेडिंग घ्यायचंय तुम्ही. हा, बट ओनली वन आउटपुट सिग्नल इज कॉल्ड लॉजिकल गेट. ओके, म्हणजे इनपुट आउटपुट तुम्हाला माहित आहे. जर इनपुट प्लस 1 किंवा मॅक्झिमम 2 असतील तर आउटपुट ओनली 1. ओके, सच गेट इज कॉल्ड लॉजिकल गेट. It is a switching circuit follows certain logical relation between input and output voltage. We call as logical voltage. ओके, मग या लॉजिकल गेट साठी आपल्याला ट्रूथ टेबल
इट्स एक्सप्रेशन, बुलियन एक्सप्रेशन म्हणतोय, लॉजिकल स्टेटमेंट माहित पाहिजे. आणि हे आपण स्टडी करणार आहे विथ डिफरंट लॉजिक गेट्स. लॉजिक गेट आर क्लासिफाईड ॲज अ बेसिक गेट अँड डिराइव्ड गेट. बेसिक as not gate, AND gate, OR gate. But derived using these gates are called as what? Derived gate. हे सगळं डिटेल मध्ये डिस्कशन आपण इन डिटेल करायचं आहे. इज इट क्लिअर? ओके. आणि पुढच्या पार्ट मध्ये डाऊट असेल तर मग बोलो विचारा. हे फक्त थेरॉटिकल पार्ट होता. यामध्ये काय लॉजिक गेट म्हणजे काय, इनपुट आयदर 1, 2 मे बी 3 असतील, आउटपुट एकच असतं आणि ह्यावर न्यूमेरिकल विचारतात. ऑन दॅट दे आस्क न्यूमेरिकल. फार महत्वाचा पार्ट आहे. ओके. सो इज इट क्लिअर अप टू हिअर?